उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आहेत। काल त्यांच्या मूळ गावी दरे येथे ते दाखल झाले होते। त्यानंतर आज सातारा दौऱ्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतील 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ते जे शहीद स्मारक आहे या ठिकाणी देखील भेट देणार आहेत। त्यानंतर मोठी शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅलीचे देखील आयोजन शिवसैनिकांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। अत्यंत भगवमय वातावरण या ठिकाणी साताऱ्यात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सातारा शहरात त्यांचे जय ताराईचं बॅनर देखील लावण्यात आले आहे। स्वागताची मोठी तयारी शिवसैनिकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्याचबरोबर 12 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडणार आहे। या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार शिवसैनिकांना याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे। जर बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे आता साताऱ्यात मैदानात उतरल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। होम ग्राउंड म्हणून या ठिकाणी देखील पाहिलं जातं। त्यामुळं पदाधिकाऱ्यांची चर्चा करून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेतील। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत। अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधल्याचं देखील पाहायला मिळते। आगामी निवडणुकीमध्ये झेडपी, पंचायत समिती आणि नगरपालिकेला शिवसेना काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।